नेवासा तालुक्यातील वाकडी इथं चंपाषष्ठी निमित्तानं जागृत देवस्थान म्हणून नावलौकिक असलेल्या खंडोबाच्या यात्रेमध्ये अनेक दिवसांपासून चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार नवस्फूर्तीसाठी लालबुंद विस्तवातून चालत अनेक भाविकांनी आपली नवस्फूर्ती केली। तर या देवस्थानचा क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची मागणी गावाचे सरपंच संभाजी काळे यांनी व्यक्त केली आहे। वाकडी येथील गावचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबाच्या मंदिरात चंपाषष्ठी निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शन घेतले। या परिसरातील भाविकांची या देवावर श्रद्धा असून या देवस्थानला 150 वर्षांची परंपरा असल्यामुळे चंपाषष्ठी निमित्ताने परिसरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। या देवाला बोललेला नवस पूर्ण होतो अशी श्रद्धा असल्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी चंपाषष्ठीच्या दिवशी नवस बोलतात। तो नवस पूर्ण झाल्यावर लालबुंद विस्तवातून चालत नवस्फूर्ती केली जाते। अशी अनोखी परंपरा या गावात अनेक दिवसांपासून सुरू आहे। या यात्रा उत्सवानिमित्त ग्रामस्थांकडून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात छबिना, कुस्त्यांचा हंगामा, बैलगाडा शर्यत आदी प्रकारचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत। तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच संभाजी काळे, उपसरपंच नानासाहेब जाधव, भाऊसाहेब भडके, राजेंद्र कारले, शिवाजी जाधव, अमोल गायकवाड, हरिश्चंद्र गरगडे, बाळासाहेब गवारे, अंकुश काळे, बंडू गायकवाड, अंकुश सानप, शिवाजी गायकवाड, शेषराव कारले, अनिल बनकर, गणेश महाराज काळे, सागर भडके आदींनी केले आहे। या यात्रेची परंपरा 150 वर्षापासून या गावात यात्रा भरते। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला सालाबादप्रमाणे यात्रा भरते। आम्ही दरवर्षी या यात्रेला वांग, भरीत, रोडगा हा नैवेद्य दाखवून मग वांग खायला सुरुवात करतो। आजच्या दिवशी आम्ही गंगाजलाचं पाणी आणण्यासाठी वरखेडला मुलं कावडी घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी पडतं, अभिषेक होतो आणि नंतर 4 वाजता इथं राडीचा कार्यक्रम होतो। आणि हा खंडोबा दैवत नवसाला पावणारं दैवत आहे। लोक इथं नवस करतात आणि बोललेल्या नवसाप्रमाणे ज्या लोकांना मुलं बाळं होतं ते आवर्जून या इथं यात्रेसाठी येतात। आमच्या गावात नेहमीप्रमाणे वरखेडहून कावडी येतात व ही यात्रा अतिशय चांगल्या प्रकारे भरते। आणि दुसरी गोष्ट असे तर इथे सुशिक्षित लोक बाहेरून येतात, नवसा करतात, त्यांना मुलाबाळ होण्यासाठी अनेक जण इथं येतात व त्यांना पावतात, म्हणून ही जत्रा अतिशय नावाजलेली आहे। दुसरी गोष्ट असे की आमच्या गावातील सर्व शेतकरी बांधव वर्गणीच्या बाबतीत अतिशय तळमळीने येतात, त्याच्यामुळे आम्हाला कधी जत्रा करण्यासाठी कधी अडचण बी येत नाही। वाकडी इथं खंडोबा म्हणजे नवसाला पावणारा खंडोबा, या ठिकाणी लाखो लोक येऊन या खंडोबाचं दर्शन घेऊन नतमस्तक होतात। आणि या ठिकाणी इस्तवामध्ये जवळजवळ 1 टन सरपण जाळून आम्ही इस्तो तयार करतो। त्यामधून इस्तू तयार होतो आणि त्या इस्त्यातून लोक राहत खेळतात आणि 100% या ठिकाणी नवसाला पावणारा खंडोबा आहे। आणि इतर बी सामाजिक कामं उपक्रम असतात। या ठिकाणी आम्ही खंडोबा मंदिरासाठी ग्रामस्थांनी जवळजवळ 1 ते सव्वा एकर जमीन या मंदिरासाठी विकत घेतलेली आहे। आणि असे अनेक उपक्रम या गावामध्ये चालतात। छबिना असतो, त्यानंतर कावडी जल असतं, त्याच्यानंतर उद्या कुस्त्या पण आहे आणि परवा दिवशी सेमीगोंडासुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि सगळं मिळून मिसळून आम्ही या खंडोबाची यात्रा उत्साह साजरी करतो आणि आमचा खंडोबा नवसाला पावणार आहे। वर्षापासून किंवा त्याच्या अगोदरचा काळ, या काळापासून आजपर्यंत आणि इथून पुढेही अविरत चालणारी ही आमची नवसाला पावणाऱ्या खंडोबाची यात्रा आहे। आणि काळानुरूप बदल होत चाललेला आहे, त्यानुसार देवस्थानाचा विकास देखील होत आहे। पूर्ण एक छोटंसं मंदिर होतं, त्या मंदिरातून आज एक मोठं मंदिर, शेजारचे एक मंदिर आणि जवळपास 1 एकर जागा, त्या ठिकाणी विकासात्मक कामं देखील प्युअर ब्लॉक असतील इतर आणि त्याच्या पुढच्या काळात सुद्धा आम्हाला या ठिकाणी खूप मोठे देवस्थानाचं एक मोठं कार्य करायचं आहे। आणि सर्वजण ग्रामस्थ, विशेष म्हणजे आमचे सर्व ग्रामस्थ कोणत्याही प्रकारचे मतभेद या ठिकाणी न करता किंवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता सर्व एकोप्याने हे काम करतात, हे गावाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे। आणि वैशिष्ट्य आम्ही इथून पुढच्या काळात देखील टिकवून ठेवणार आहोत, अशी एक खंडोबा चरणी आम्ही प्रार्थना करतो। NTV न्यूज मराठी, नेवासा, अहमदनगर।